काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या समर्थनार्थ नांदेड शहरात 20 ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अनावधानाने चुकीच्या घोषणा देण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावल्याची चर्चा सुरू झाली। या पार्श्वभूमीवर खासदार रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून आपली भूमिका स्पष्ट केली। आंदोलनाचा उद्देश कोणताही धर्माच्या भावना दुखावणं नव्हता। काँग्रेस सर्व धर्मांचा आणि समाज घटकांचा आदर करणारा पक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच आपल्या कुटुंबाच्या वारकरी परंपरेचा उल्लेख करत आजोबा कैलासवासी बळवंतराव चव्हाण व दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेल्याचं सांगितलं। दरम्यान या घटनेचा आधार घेऊन धर्माच्या आडून कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा खासदार चव्हाण यांनी दिलाय। समाजातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य अबाधित ठेवणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आमचे नेते श्री मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांच्या झारखंड इथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही नांदेडला पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये काही कार्यकर्त्यांनी अनावधानाने काही विशिष्ट धर्माच्या नावावर चुकीच्या निषेध घोषणा त्या ठिकाणी दिलेल्या होत्या। त्याचं समर्थन अजिबात मी करत नाहीये, पण काही विशिष्ट घोषणामुळे काही जणांच्या जर भावना दुखवल्या असतील तर निश्चितच पक्षाचा प्रमुख म्हणून मी सर्वप्रथम जाहीर माफी मागतो। मात्र तो निषेध हिंदू धर्माचा नव्हता, तर धर्माच्या मागे लपून राजकारण करणाऱ्या काही विशिष्ट लोकांचा तो निषेध होता। माझे आजोबा कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण असतील, स्वर्गीय दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब असतील, यांनी घालून दिलेल्या सर्व धर्म स्वभाव या नीतीवरच आम्ही या ठिकाणी राजकारण करत आहोत आणि अनेक वर्ष आम्ही वारकरी संप्रदायाचे अनेक मोठे मोठे मेळावे या ठिकाणी घेत आहोत। पण धर्माच्या आडून जर कोण राजकारण करत असेल तर निश्चितच याही पुढे आम्ही त्यांना प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।